मोठी बातमी आहे। दक्षिण मुंबईत गेल्या अर्ध्या तासापासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे। दक्षिण मुंबईत वीज पुरवठा खंडित झालाय। मंत्र्यांच्या बंगल्याची सुद्धा बत्ती गुल झालेली आहे। दक्षिण मुंबईत गेल्या अर्ध्या तासापासून वीज पुरवठा खंडित झालाय। काही कारणांमुळे हा वीज पुरवठा खंडित झालाय। नेमकी काय कारण आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। पण गेल्या अर्ध्या तासापासून वीज पुरवठा बंद आहे या सगळ्या भागातला। आणि विशेष म्हणजे याच भागात सगळे व्हीव्हीआयपी कार्यालय, व्हीव्हीआयपी मंत्र्यांचे बंगले सुद्धा आहेत। आणि या मंत्र्यांच्या बंगल्याची सुद्धा बत्ती गुल आहे। या मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये सुद्धा वीज पुरवठा खंडित झाला आहे। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आता आपल्यासोबत आहेत। नंदकिशोर, काय कारण आहेत? कधीपर्यंत स्थिती पूर्वपदावर येईल? नक्कीच प्रयत्न तर युद्ध पातळीवरती सुरू आहे, मात्र ट्रान्सफॉर्मरमध्ये काहीशी बिघाड झाल्यामुळे ही संपूर्ण जी बत्ती आहे ती गुल झालेली आपल्याला पाहायला मिळते। माझ्या राईट साईडला मंत्रालय आणि या मंत्रालयाच्या समोरच जर पाहायला गेलं तर प्रमुख अशा नेत्यांची, मंत्र्यांची घरं आहेत आणि घरांसोबत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा इतर जी कार्यालय असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण परिसरातली आणि संपूर्ण नेत्यांच्या बंगल्यातील कार्यालयातील जी लाईट आहे ती सध्या गेलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत इथूनच अनेक पाठपुरावा होत असतात, अनेक कागदपत्र येत असतात, त्यामुळे संपूर्ण त्याचा परिणाम या संपूर्ण परिस्थितीवरती झालेला आपल्याला मी आतून दाखवतो सौरभ। या ठिकाणी संपूर्ण जे एसी किंवा जे लाईट्स वगैरे असतात ते संपूर्ण गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। इतर वेळी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी संपूर्ण लाईट्स ऑन असतात, एसी चालू असते किंवा इतर ज्या संपूर्ण गोष्टी असतात त्या चालू असलेल्या आपल्याला पाहायला मिळते। मात्र सध्या हे अजित पवार राष्ट्रवादी कार्यालय आहे आणि ह्या कार्यालयामधलं या बंगल्यामधील हे एक महत्त्वाचं कार्यालय आहे। या ठिकाणी मोठी लोकांची वर्दळ असते। दुसरा बघायला गेलं तर आदित्य तटकरे यांचं सुद्धा समोर आहे, शंभूराज देसाई किंवा इतर संपूर्ण जे लाईनीमध्ये एकूण एक बंगले आहेत त्या संपूर्णच बंगल्यांची जी लाईट आहे ती सध्या गेलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत जवळपास अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि अर्धा तासापेक्षा अधिक वेळ या लाईट नसल्यामुळे कुठेतरी संपूर्ण जी परिस्थिती आहे ती कोलमडलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणून अनेक जे कारभार आहेत ते होत असतात, अनेक जण या ठिकाणी संपर्क करण्यासाठी येत असतात। ट्रान्सफॉर्मरमध्ये बेस्टकडून काही कर्मचारी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर पाहायला गेलं तर अवघ्या काही वेळात ही संपूर्ण बिघाड दुरुस्त केले जाईल असं सुद्धा बेस्ट कर्मचाऱ्यांना सुद्धा म्हटलं जाते। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद नंदकिशोर।